नमस्कार प्रेक्षकांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे कावेरी युगला म्हणत असते की युग, जर तुझ्या आईने मला सांगितलं की तू यश नाही युग आहेस तर मला किती मोठा धक्का बसेल तुला माहिती आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो युग म्हणत असतो, अगं पण आता इथे माझी आई मला येऊन सत्य कशी काय सांगू शकते, ती तर जेलमध्ये आहे ना. आणि हे बघ कावेरी, तू काळजी करू नको. आतापर्यंत मी खूप चुकीचं वागलो, पण यापुढे मी चुकीचं वागणार नाही आहे. मी कधीच कुणाला कळू देणार नाही की मी यश नाही युग आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, युगची जी आई आहे ती आता मोहितला आवाज देत असते. ती म्हणत असते की मोहित, ऐकतं का, म्हणजे इन्स्पेक्टर, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मला तुमचा मोबाईल मिळेल का? एक फोन करायचा आहे. तेव्हा मोहित म्हणतो, हे बघा, हे तुमचं घर नाही पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे इथे शांत बसायचं. तेव्हा इथे यशची आई म्हणत असते की हे बघा, प्रत्येक कैद्याला एक फोन करण्याचा अधिकार आहेच आणि कायदा ते सांगतो. तेव्हा तुम्ही मला तुमचा मोबाईल द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मोहित म्हणत असतो, तुम्ही मला कायदा शिकवू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, ती म्हणत असते, नाही नाही, मी तुम्हाला कायदा शिकवत नाही आहे, फक्त आठवण करून देते की कैद्याला एक फोन करण्याची परवानगी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोहितने आपला फोन काढून दिलेला असतो आणि सांगितलेलं लवकरात लवकर बोलायचं, फक्त 1 मिनिट आहे तुमच्याकडे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, युगच्या आईने अमृताला फोन केलेला असतो. तेव्हा अमृता म्हणते, कोण बोलतंय? तेव्हा इथे युगच्या आईने फोन केलेला असतो. अमृता खूपच जास्त घाबरते आणि म्हणते, तुम्ही का फोन केला आहेत मला? जर कुणाला कळलं ना की तुम्ही मला फोन केला आहेत तर माझी वाट लागेल, ठेवा बरं आधी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यशची आई म्हणत असते की मी तुला फोन केला आहे, काम तुझंच आहे, तुझ्या इंटरेस्टचं काम आहे म्हणून तुला फोन केला आहे. तेव्हा अमृता म्हणत असते, माझ्या इंटरेस्टचं काम म्हणजे? तेव्हा युगची आई म्हणते, ते मी आता नाही सांगणार तुला, फक्त आता या शहरातला सगळ्यात मोठा वकील बघ माझ्यासाठी, कारण माझ्यावरती 2 खुनाचे केसेस आहेत ना. तेव्हा मला इथून बाहेर काढण्यासाठी एक चांगला वकील तू हायर कर आणि त्यानंतरला मला इथून बाहेर काढण्यासाठी तू प्रयत्न कर आणि मग मी तुझ्या इंटरेस्टचं काम तुला सांगेन, कळलं का? आता फोन ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे युग म्हणत असतो, कावेरी तुम्ही काळजी करू नका. आधी मी खूप चुका केल्या असतील, पण आता मला चुका करायच्या नाही आहेत. माझ्या आईमुळे जो काही या सगळ्यांना मनस्ताप झाला आहे ना, त्याच्यातून मला आता सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. यश बनून मी माझा यश बनून राहीन कावेरी, मी प्रॉमिस करतो की कधीच कुणालाच कळणार नाही की मी युग आहे म्हणून. जसा यश वागायचा ना, मी तसा वागण्याचा प्रयत्न करेन. मी प्रॉमिस करतो तुम्हाला, मला कुणाकडूनही काही कळणार नाही. जरीसुद्धा आईने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, विश्वास कोण ठेवेल? विश्वास कुणीही ठेवणार नाही, कारण ती गुन्हेगार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीला भीती वाटत असते की हे सत्य जर तिसऱ्या व्यक्तीकडून म्हणजे युगच्या आईकडून जर मला कळलं, मला खूप जास्त धक्का बसेल. त्याआधी आपणच मला सत्य सांगूया, असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अमृताने युगच्या आईसाठी देशमुख वकिलांना हायर केलेलं असतं आणि त्यानंतर इथे आता युगच्या आईने अमृताला सत्य सांगितलेलं असतं की तुला माहिती आहे का, तुझ्या घरामध्ये जो राहतो ना, तो यश नाही युग आहे. आणि जेव्हा मी घर सोडलं होतं तेव्हा युगला मी माझ्याबरोबर घेऊन गेले होते. त्यामुळे तू माझ्या रूममध्ये जा, उजव्या बाजूला कपाट आहे, त्याच्यामध्ये एक पेटी आहे आणि त्याच्यात एक युग आणि यश माझ्याबरोबर उभे आहेत असा फोटो आहे. तेव्हा युगच्या पायावरती खूण आहे आणि यशच्या पायावरती खूण नाही आहे, ते हे सिद्ध करू शकतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता तो फोटो घेऊन बाहेर पडत असते. तेवढ्यात तिथे कावेरी येते आणि म्हणते, अमृता तू इथे काय करतेस? तेव्हा अमृता म्हणते की तुझं भांडं फोडायला जाते, सगळ्यांना तुझं सत्य सांगायला जाते बाहेर. तेव्हा कावेरी म्हणते, म्हणजे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अमृता म्हणत असते की मला कळलंय, मला कळलेलं आहे की तू खोटं बोलतेस सगळ्यांपासून. आपल्या घरामध्ये जो राहतोय तो यश नाही आहे, तो युग आहे आणि यश देवाघरी गेलाय. एवढी मोठी गोष्ट तू सगळ्यांपासून लपून ठेवलीस ना. हा बघ, या फोटोमध्ये यश आणि युग दोघेसुद्धा आहेत आणि युगच्या पायावरती ऑपरेशनची खूण आहे आणि यशच्या नाही आहे. हा फोटो बघितल्यानंतर माझा लगेच विश्वास बसेल. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणते, तू का केलंस हे सगळं, सांग, काय मिळालं तुला हे सगळं करून? तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणते की मी काय करू अमृता, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
अमृता म्हणते, या घरामध्ये मी चूक केली की मला शिक्षा मिळते आणि तू तर एवढा मोठा गुन्हा केलायस, गुन्हा. युगला या घरामध्ये यश म्हणून आणलेस. हे जर मला कळलं ना तर तुला या घरातून लगेच बाहेर काढतील आणि मला तर तेच हवंय ना. मला तेच हवंय, या घरामधून तू मला गेलेली हवी आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि मला सगळं सत्य सांगते. कावेरी म्हणते, असं करू नकोस अमृता. अगं मला खूप मोठा धक्का बसेल गं. तुला माहिती आहे, जेव्हा यश लंडनला जात होते तेव्हाच किती अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी फक्त त्या यशची वाट बघत होत्या. तुला माहिती आहे, लंडनला जाता जाताच यशचा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये यश गेले होते आणि त्यानंतर युग मला मार्केटमध्ये सापडला होता आणि युगला मी घरी घेऊन आले नाही आहे. मला माहितीसुद्धा नव्हतं की युग घरी येईल आणि तो यशचा जुळा भाऊ आहे ते. युगला तर घरी घेऊन आले होत्या ना, म्हणून मी तुला सांगते, मला काही बोलू नकोस गं. माझ्या तब्येतीवरती या सगळ्याचा परिणाम होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता काही तिचं ऐकत नाही आणि मला सत्य सांगायला आलेली असते. तेव्हा प्रार्थना करत असतात देवाजवळ, म्हणत असतात की देवा, माझ्या कुटुंबाला सदैव सुखी ठेव. उदय, यश, संदीप माझ्या तिन्ही मुलांवरती आशीर्वाद असू दे. कावेरी आणि विद्या माझ्या काही शब्दाबाहेर नाहीत. अमृतासुद्धा चांगली आहे, 2 जीवांची आहे. कधी कधी जरा चिडचिड करत असते, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचा आशीर्वाद अमृता आणि तिच्या बाळावरती, दोघांवरती सुद्धा असू दे, असं प्रेक्षकांनो आता म्हणत असतात. त्यानंतर इथे आता मानी तर प्रार्थना केलेली असते. तेव्हा अमृता तिथे उभी राहते. तिलासुद्धा आता वाटतं की आपण जे काही करतोय ते चुकीचं आहे की बरोबर. तेव्हा म्हणतात, काय गं अमृता, काय झालं? असं का बघतेस माझ्याकडे? घे प्रसाद घे. काय झालं, तब्येत ठीक नाही आहे का? तेव्हा अमृता म्हणते, नाही मला यशबद्दल आणि कावेरीबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की एकदा का अमृताने मला सत्य सांगितलं की तसंही मला या घरातून बाहेरच काढणार आहेत. त्याआधीच मला हे घर सोडून गेलं पाहिजे. या घराने, या माणसाने आत्तापर्यंत मला खूप काही दिलं आहे आणि त्यामुळेच मला आता कुणालाही फसवायचं नाही आहे. मला हे घर सोडून जावंच लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी जात असताना युग तिथे येतो आणि म्हणतो, कावेरी, हे काय करताय तुम्ही? कुठे जाताय बॅग घेऊन? तेव्हा कावेरी म्हणते की अमृताला सगळं सत्य समजलं आहे. ती मला सत्य सांगायला गेली. मला जेव्हा कळेल की मी खोटं बोलली आहे, तुम्ही युग असूनसुद्धा तुम्हाला यश म्हणून इथे राहण्याची परवानगी दिली, हे सत्य समजल्यानंतर मला या घरामध्ये का राहू देतील? मला इथून जावंच लागणार आहे ना. तेव्हा मी आधीच हे घर सोडून जाते. तेव्हा युग म्हणतो, कावेरी, तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. अहो, मी युग जरी असलो तरीसुद्धा मी या घरचाच मुलगा आहे ना. हे सत्य माहिती आहे ना तुम्हाला. आणि लहानपणी मला माझी आई घेऊन गेली. मी चुकीच्या मार्गावरती गेलो. याच्यामध्ये माझी काय चुकी होती, तुम्ही सांगा ना मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता युग तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. युग म्हणत असतो, आणि हे बघा, आता तुम्ही माझ्याबरोबर चला. आपण दोघेजणं मिळून मला हवं ते सत्य सांगूया आणि मग जे काही होईल त्याचे परिणाम आपण दोघेही भोगू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असते की अमृता, तुला यश आणि कावेरीबद्दल मला काय सांगायचं आहे? तेव्हा अमृता म्हणते की ते सत्य जे अजूनपर्यंत तुम्हाला माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो, कावेरी, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, का पण? मी इथून गेले तर तुम्हाला काय फरक पडतो? तेव्हा युग म्हणतो, मला नाही फरक पडणार तर कुणाला फरक पडणार आहे? मला फरक पडतो, कारण काकूबाई, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. तू आवडतेस मला, मी पण तुला आवडतो ना. तेव्हा इथे कावेरीला आता जे स्वप्न पडलेलं असतं ते आठवतं, ज्याच्यामध्ये कावेरी आता जेव्हा जागी होते तेव्हा यश म्हणतो, कावेरी, मी यश आहे, मी आलो आहे. तेव्हा कावेरी म्हणते, युग, खोटं बोलू नकोस हा. तेव्हा यश म्हणतो, नाही कावेरी, मी यशच आहे. तिकडे बघा, युग तिकडे झोपला आहे. तेव्हा कावेरी म्हणते, यश, तुम्ही आलात? तेव्हा यश म्हणतो, कावेरी, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका, तिथेच थांबा. तुम्ही माझ्या जवळ आलात तरीसुद्धा मला स्पर्श नाही करू शकणार, कारण मी इथे तुमचा यश म्हणून आलेलोच नाही आहे. मी कधीच या जगातून तुमच्यापासून दूर गेलो आहे. मी कधीतरी परत येईन या आशेवरती जगत कुडत बसू नका. तुमचं अख्खं आयुष्य पडले आणि मला खात्री आहे की युगचं तुमच्यावरती प्रेम आहे. तो हळूहळू तुमच्या प्रेमात पडायला लागला आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर लग्न करा आणि सुखी संसाराला सुरुवात करा. त्याला नकार देऊ नका. त्याच्याबरोबर लग्न करा कावेरी. तुम्ही तुमच्या यशचं ऐका, असं आता यश तिला येऊन म्हणालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश आणि कावेरीला जोरात आवाज देतात आणि बाहेर बोलावून घेतात.
तेव्हा कावेरी यश आता बाहेर आलेले असतात. मा म्हणत असतात, हे काय चाललंय सगळं? तुम्ही दोघे जण इतकं मोठं खोटं कसं काय बोलू शकता? तेव्हा इथे कावेरी म्हणते, मा मी तुम्हाला सत्य सांगणारच होते. तेव्हा मा म्हणते, कधी सांगणार होतीस सांग ना, कधी सांगणार होतीस? एवढं मोठं सत्य लपून ठेवताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो मा म्हणत असतात की कावेरी, तुझं आणि यशचं लग्नच झालेलं नाही आहे. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे कावेरी म्हणते, काय अमृता? तेव्हा अमृता म्हणते, हो, तुमचं हे जे रेकॉर्डिंग आहे ते मी ऐकलं. जेव्हा इथे यश लंडनला जात होता तेव्हा त्याने व्हॉईस नोट पाठवलेली असते, ज्याच्यामध्ये यश म्हणतो, कावेरी, तुमचं आणि माझं अजून लग्न झालेलं नाही आहे. ही गोष्ट अजून आपण मला सांगितलेली नाही आहे, पण आपण नक्की ही गोष्ट मला सांगू आणि मी परत आल्यानंतर माझ्या आशीर्वादानेच आपण लग्न करू. अमृताचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी, तिला एक्सपोज करण्यासाठी आपल्याला लग्नाचं नाटक करावं लागलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण सक्सेसफुलसुद्धा झालो. मला तेव्हा अमृताचं कारस्थान समजलं, पण आता आपण सुद्धा दोघेजणं लग्न करून माच्या आशीर्वादाने सुखी संसाराला सुरुवात करूया. तेव्हा यश सांगत असतो की मा, हे खरं आहे की आम्ही दोघांनी लग्न केलं नाही, कारण तुझ्या परवानगीशिवाय आम्हाला लग्न करायचं नव्हतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जरी लग्न केलं नसलं तरी आम्ही कुठलीही मर्यादा ओलांडलेली नाही आहे मा. तेव्हा इथे तू आमच्यावरती विश्वास ठेवू शकतेस. तेव्हा यश म्हणत असतो की हे सगळं मी तुझ्यासाठी केलं, कारण मला तुझी परवानगी हवी होती. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मा म्हणत असतात, काय तुम्ही दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम असूनसुद्धा तुम्ही अजून लग्नच केलेलं नाही आहे? तेव्हा प्रेक्षकांनो यश म्हणत असतो की मा, माफ कर, पण तुझा यश कधीही चुकीचं वागणार नाही, तुला माहिती आहे ना. आणि हे सत्य योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सांगणारच होतो. पण मा, तुझी जर परवानगी असेल आणि कावेरीची काही हरकत नसेल तर मी आजच्या आज लग्नाला तयार आहे. मला कावेरीबरोबर खरोखर लग्न करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी गप्पच बसते. तेव्हा इथे अमृता म्हणत असते, कावेरी, खरंच सांगू का? म्हणजे बघ ना, मी हे सगळं मला सांगायलाच आले होते, पण मी आल्यानंतर बघितलं मा माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी इथे दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होत्या. तेव्हा मला कळलं हे कुटुंब किती छान आहे. मी इथे बदला घेण्याच्या नादामध्ये येऊन सगळं काही घाण करून टाकलं, सगळं चुकीचं करून टाकलं. माझी चूक मला कळली आहे. मला आता ही सुडाची भावना वगैरे सगळं काही बाजूला ठेवायचं आहे गं. मला आनंदाने राहायचं आहे तुमच्या सगळ्यांबरोबर. तेव्हा इथे कावेरी म्हणते, अमृता, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ना, बस, मग अजून काय हवं आहे? तेव्हा अमृता म्हणते, आणि तू सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेव. मी कधीच कुणाला सांगणार नाही की हा युग यश नाही आहे, तो यशच आहे, म्हणून तोच या घरामध्ये राहील आणि तसाही तो या घरचा मुलगाच आहे. तेव्हा कावेरी म्हणते की खरं सांगू अमृता, तुझ्यामध्ये हा झालेला बदल मला खरंच खूप आवडला. तेव्हा मा म्हणत असतात, काय गं तुमच्या दोघींचं तिकडे काय चाललंय? तेव्हा अमृता म्हणते, काही नाही मा, आतापर्यंत मी जी काही चुकीची वागले ना तुमच्या सगळ्यांबरोबर, कावेरीबरोबर स्पेशली, मी तिची माफी मागत होते. तिला म्हणत असते की आतापर्यंत मी तुझ्याबरोबर चुकीची वागले, त्यासाठी मला माफ कर. तेव्हा प्रेक्षकांनो मा म्हणत असतात, हो का? अरे वा, म्हणजे चांगलंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मा म्हणत असतात की चला, म्हणजे आता खऱ्या अर्थाने माझं हस्त खेळतं कुटुंब एकत्र आलेलं आहे. माझ्या तिन्ही सुना आता गुण्या गोविंदाने एकत्र राहणार आहेत. तेव्हा यश म्हणतो, म्हणजे तिन्ही सुना म्हणजे? तेव्हा मा म्हणतात, तिन्ही सुना म्हणजे मी तुमच्या लग्नाला परवानगी दिली आहे. तेव्हा इथे यश म्हणतो, काय? तेव्हा तो कावेरीकडे बघतो आणि म्हणतो, तुमचा होकार आहे का? तेव्हा कावेरी म्हणते, हो, माझाही होकार आहे या लग्नाला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लगेचच दोघांचं लग्नसुद्धा होतं. एका एपिसोडमध्ये आता इथे सगळंच उरकून घेतलेलं असतं. सत्याचा उलगडा होतो, अमृता सुधारते, माने इथे लग्नाला परवानगी देऊन यश आणि कावेरीला आशीर्वाद दिलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यश कावेरीला म्हणत असतो की आता आपलं लग्न झालं आहे, तेव्हा ती जी लाठीकाठी आहे ना ती आपल्या रूममधून बाहेर काढा, मला तिची खूप जास्त भीती वाटते. तेव्हा कावेरी म्हणते, यश गप्प बसा तुम्ही. तेव्हा यश म्हणतो, मा बघतेस ना, आत्तापासूनच यांची बायकोगिरी सुरू झालेली आहे. तेव्हा कावेरी म्हणते, माचा आशीर्वाद घेऊया. तेव्हा दोघेजणं माचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इकडे आता विद्या म्हणत असते की मा, आपल्या सगळ्यांचा एक छानसा सेल्फी काढूया का? तेव्हा मा म्हणतात, अगं हो, आपण नाही सेल्फी काढायचा तर कुणाचा काढायचा? तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता कावेरी आणि युग यांचा लग्न सोहळा पार पडलेला असतो. आणि त्यानंतर इथे आता विद्याने त्यांचा छान असा फॅमिली फोटो
काढलेला असतो, छान असं सेल्फी काढलेला असतो, ज्याच्यामध्ये सगळे आनंदी दिसत असतात.